नमस्कार. आज आपण स्वयंपाकघरातील काही उपयुक्त किचन टिप्स बघणार आहोत. नंबर 1. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 ते 4 देठ टाकावे. त्यामुळे दही छान घट्ट लागते. मिरचीच्या देठात एन्झाईम नावाचा घटक असतो, त्यामुळे दही घट्ट होते. नंबर 2. डाळ मखनी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत घालावी. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. त्यामुळे डाळीला विशिष्ट अशी चव येते. नंबर 3. बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी, डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2 ते 3 लवंग आणि 1 टीस्पून तूप कोळशावर टाका. त्यानंतर घट्ट झाकून ठेवा. त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोक. नंबर 4. हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो. त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवू नये. नंबर 5. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते. मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी फक्त 1 मिनिट लसूण ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. नंबर 6. जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा मग पितळ्याच्या भांड्यांना लावून ठेवा. त्यामुळे तांब्याची किंवा पितळीची भांडी मस्त चकाकतील. नंबर 7. सफरचंद कापले की ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात. त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा. त्यामुळे काळे पडणार नाही. सॅलड करताना देखील ही टीप नक्की वापरावी. नंबर 8. बरेचदा आपण वेगवेगळ्या भागातील पदार्थ ट्राय करत असतो. तर जैन जेवण बनवताना कांदा किंवा मग लसणाचा वापर करता येत नाही. त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा किंवा हिंगाचा तडका द्या. जेवण मस्त हॉटेलसारखे टेस्टी होईल. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिल्लक राहिलेला भात त्या गरम तेलामध्ये घालावा. त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला अजिबात चिकटत नाही आणि ते तेल स्वच्छ होते. तर या होत्या आजच्या काही टिप्स. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.